तर 43 SRA प्रकल्प सुरू असूनही गरिबांना हक्काची घरं नाही असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे। एका माजी आमदाराचं गुंड रोज जे आहे ते SRAच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालून खंडणी वसूल करतायत असं सरदेसाईंनी म्हटलंय। तर यावरती जे आहे ते इमारत तयार असताना चाव्या का देत नाहीत असा सवाल देखील वरुण सरदेसाईंनी केला। वांद्रे पूर्व विभागातील रखडलेला पुनर्विकास प्रकल्प याचा देखील उल्लेख आहे। 43 SRA प्रकल्प हे सुरू असून सुद्धा तिकडच्या गोरगरीब नागरिकांना अजूनही त्यांच्या हक्काची घरं मिळत नाही। गेल्या अख्ख्या आठवड्याभरामध्ये एका माजी आमदाराचे गुंड रोज रात्री जातात, तिकडच्या कन्स्ट्रक्शन साईटवरच्या लोकांना मारतात आणि खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करतात। अध्यक्ष महोदय, एका बाजूला सरकारने सांगायचं की आम्हाला गोरगरिबांना घरं द्यायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला सत्तेत असलेल्याच माणसांनी प्रकल्प थांबवून कुठेतरी खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करायचा, हे किती योग्य अध्यक्ष महोदय? काय सुरू केला कार्यक्रम SRAनी? एकदा एकनाथ शिंदे साहेब SRA ऑफिसला गेले, 10 लोकांना बोलवलं, कार्यक्रम केला रईसभाई, 10 चावे शिंदे साहेबांच्या हाताने। पुढच्या महिन्याला आशिष शेलार साहेब गेले, पालकमंत्री, त्यांना काहीतरी म्हणजे ते बर्थडेला गिफ्ट देतात ना तसं आशिष शेलार साहेब गेले, त्यांना परत एकदा 10 लोकांना बोलवलं, त्यांच्या हाताने चाव्या। नंतर मला फोन केला, तुझा पण विरोध नको, स्थानिक आमदार म्हणून तू ये, माझ्या हातून 10 चाव्या। ओसी येऊन 2 महिने झाले, चाव्या देत नाहीत। त्यानंतर काय केलं? शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं, आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलवणार आहे। अध्यक्ष महोदय, काय पोरखेळ लावून ठेवलं?